आज आम्ही गौरी गणपतीच्या पाया पडायला गेलो होतो. कसं ते सांगतेच. त्याआधी सकाळी छान गरम पाणी केलं आणि त्यामध्ये लिंबू पिळून आता हे मी जवळ-जवळ 2 महिन्यापासून फॉलो करते आणि त्याचे रिझल्ट्स मला दिसतायत. त्यानंतर विहा पण उठली आणि उठल्या-उठल्या तिने कराग्रे करायला स्टार्ट आणि केलं. त्यानंतर त्यानंतर लगेचच मी ज्यूस बनवला आणि दिवसाची सुरुवात अशा छान हेल्दी ज्यूसने झाली आणि त्यानंतर माझे काही असे डिस्पेन्सर्स ऑर्डर केले होते किचनसाठी. ते पार्सल मला रिसीव्ह झालं आणि बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलं होतं म्हणून विहा आणि मी छान असं गॅलरीत गेलो. पण विह्याची नजर पक्ष्यांनाच शोधत होती. त्यानंतर म्हटलं चला छान ऊन पडलंय तर कपडे पण आपण मशीनला लावूया म्हणून छान असे कपडे मशीनला लावले आणि दुपारचं छान असं जेवण केलं. गणपती फेस्टिव्हल चालू आहे म्हणून मोदकही केलं आणि त्यानंतर मी विह्याला आज बनवते ड्रमस्टिकचं सूप. हे शेवग्याचं सूप खूप असं पौष्टिक असतं म्हणून विह्याला मी आठवड्यातून एकदा तरी देतच असते आणि संध्याकाळी पण वेदर छान होतं म्हणून विह्याला खाली गार्डनमध्ये नेलं आणि तिची उत्सुकता खूपच वाढली होती कारण खूप दिवस झाले तिला संध्याकाळी बाहेर नव्हतं नेत म्हणून ती छान अशी रमली होती. त्यानंतर वर आलो आणि आम्हाला सोसायटीमध्ये हळदी-कुंकवासाठी जायचं होतं आणि त्यानंतर गौरी गणपतीचं पण दर्शन केलं. घरी आलो आणि दिवसाचा असा शेवट झाला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.